चावी हे पहिलं ओपन करा, इथून हा सप्लाय बंद करा. आता आपण खालनं बंद केला, हा पण इथून पण बंद करा. हा का बंद करा? कारण काय होतं, लोकांना माहित नसतं खाली काय चालू आहे. त्यांनी कुणी चालू केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हा पण सप्लाय बंद करा. त्यानंतर ह्या चावीच्या साहाय्याने हा पॅनेल ओपन करा. हे लॉक असतं. ओपन केल्यानंतर हा ब्लँक आहे पूर्ण कंट्रोलर. ओके. आता काय करायचं आहे, हा जो दिलेला आहे रॉड, हा ब्रेक रिलीज रॉड आहे. आता आपण काय करतो सांगतो तुम्हाला. आता लिफ्ट कशी फिरते, तर एका बाजूला वेट असतं, एका बाजूला एम्प्टी केबिन असते. ओके. ज्या वेळेला मी माझा ब्रेक ओपन करेल तर जे वजन जास्त आहे ते भाग खाली जाणार आहे, ज्याचं वजन कमी आहे तो भाग वर येणार. तराजू सारखं काम करते लिफ्ट. आता मी जर माझा ब्रेक ओपन केला आणि माझ्या लिफ्टमध्ये 2 माणसं आहेत, ती 3 आणि 4 ला अडकलेली आहेत, तर मी ब्रेक ओपन केला तर माझी लिफ्ट वर येणार आहे. म्हणजे ती कितीला येईल? 4 ला येईल. आणि जर त्यामध्ये 8 पॅसेंजरची लिफ्ट आहे, त्यामध्ये 5 लोक आहेत, मी ब्रेक ओपन केलं तर लिफ्ट खाली जाणार आहे. 3 आणि 4च्या मध्ये असेल तर ती लिफ्ट कितीला जाईल? 3 ला जाईल. तर आता मला काय करायचं आहे, हा मी ब्रेक, आता मी सांगितलं जसं वर आलं तुम्ही पहिलं फोन करा. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हा, आतमध्येच थांबा, आम्ही तुम्हाला रिस्क्यू करतोय. दरवाजा उघडू नका, घाबरू जाऊ नका. ठीक आहे? ओके. हा, त्यानंतर आता हा ब्रेक रॉड इथं लावायचा आपल्याला. हा रॉड लावल्यानंतर जसं आपण पंपिंग करू तसं पंपिंग करायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही वर ओपन कराल त्यावेळेला तर ब्रेक आपण ओपन केला, मशीनचा ब्रेक ओपन केल्यानंतर लिफ्ट चालायला चालू होते. समजणार कसं लिफ्ट चालते, तर इथले एलईडी ग्लो होतात. एलईडी ग्लो झाले म्हणजे लिफ्ट तुमची वर किंवा खाली चालते. वर किंवा खाली म्हणजे रोडवर चालते. आता तुम्हाला ओपन करायचं आहे, क्लोज करायचं आहे, ओपन करायचं आहे. आता हे काय हळूहळू तुम्ही म्हणणार हा लिफ्ट हळूहळू वर येते. जसं लाईट लागतात तसं ती रन करते. लाईट गेले की ती थांबते. जर तुम्ही हा ब्रेक ओपन करून धरला ती लिफ्ट हाय स्पीड येणार आणि वर स्लॅबला टच करणार, मोठा अपघात होणार. तर तुम्हाला ब्रेक ओपन करायचा आहे, सोडायचा, ओपन करायचा आहे, सोडायचं. लिफ्ट चालणार, थांबणार, चालणार, थांबणार. हा कुठवर? तर तुमचा डोअर झोन असतो. इथे दिलेलं आहे एलईडीचं फंक्शन. तर डोअर झोनचं दिलं असेल, इथं डोअर झोन असतो. इथले 4 लाईट एकदम लागून राहिल्या की आपल्याला लिफ्ट लेवलला आलेली, आपल्याला ब्रेक ओपन करायचा, थांबवायचा आहे. आता सर तुम्ही एकदा चेक करा. फक्त ओपन करायचा वर आणि सोडून द्यायचं. करा, त्याला जास्त ताकद लागते. ठीक आहे, घ्या. परत सोडायचं खाली. सोडा. नाही लागली ना, घ्या वर. सोडा. तुम्ही चेक करा. 1 मिनिट जरा चेक करा. आता कुठपर्यंत आली लिफ्ट? नाही, तसं नाही समजलं तुम्हाला. ते डोअर झोनला आल्यावर समजणार. 4 लाईट लागल्यावर समजणार. ओके. असं लाईट लागला म्हणजे एक करायचं. लाईट लागला म्हणजे ब्रेक ओपन झाला, लिफ्ट रन करते. एक जण सगळ्यांनीच फक्त चेक करा कसं ओपन करायचं, किती पोस्ट लागते, काय लागते. अचानक तुम्ही आला, चेक करा आणि ते ब्रेक लिफ्ट वाले काय म्हणायचं, जर आपण मेन वरती बंद नाही केलं, नाही केलं तर मग लाईट आली की लिफ्ट चालू होणार, अपघात होऊ शकतो. सप्लाय बंदच करायचा आहे. ते आतमध्ये अटकले. सिक्युरिटी असतं ना सोबत, चावी घेऊन आलं सिक्युरिटी सोबतच त्यांना तर बोलणं जास्त वर केलं धडकल ते मायनाक्षी त्यातल्या जरी एक बंद असेल तर दुसऱ्या लिफ्टवर जाऊ शकतो. सगळ्यांचा टाइम बंद अडकू शकतो. एकदम जरी अवेलेबल असतात कार्ड खराब होऊ शकतं. ते दांडकं पडलं ना कार्डवर, कार्ड 40,000 रुपयाचं आहे. शिस्तीत करा, गडबड करू नका. लिफ्ट बंद राहील. अजून नाही आले वरती ना. ते 4 लाईट लागली की थांबवायचे. और सर एक, ओ सर ते पडून दे. नहीं, एक बार ऐसा ऊपर किया तो कितना नीचे जाएगा?
ते इकडे वो देते. जब तक वो 4 लाइन नहीं लगता ना है का? तब तक नहीं, लेवल में नहीं, नहीं नहीं, आएगा। सर, कसं ये काही लेवल में आना चाहिए ना गरम लिफ्ट, तो तब तक वैसे तुम्ही करते सर रहना। ना पूर्ण तुम्हाला रिस्क्यू और करायचा आहे. ऊपर जवळ जाएंगे लागायचं, तब इकडे वहाँ नाही पे करायचं. लाइन आपण लगेगी, इकडे ऐसे करेंगे। लावताना ऊपर सगळ्यांचंच आहे. हैंड पंप जैसा है चला, ते केलं. खर्च किती येतो त्याचा आहे. नाही नाही, खर्चाचं कसं आहे, तुम्ही एखादं आता हत्ती बाळगताय तुम्ही, चारा तर घालावंच लागेल. आलं का लक्षात तुमचं? हा, जरा. बरोबर आहे. होल्ड करून थोडं धरायचं आहे. हा. जास्त होल्ड केलं जास्त वर येईल. किचन चाहिए सगळ्यांचं नाव घ्या. तुम्हाला आता ह्या कार्डची प्राइस माहिती झाली सर. हो आता नाही मला 4-7 दिवसापासून हे कसं आहे जरा याच्यात नाही बॉडीमध्ये त्याच्यामुळे मला माहिती आहे. पण ते याच्यामध्ये इन्क्लूड होतं की नाही नाही, मी सांगतो तुम्हाला दोन मिनिट इथला डेमो काय त्याच्यामध्ये include आहे आणि काय काय नाही ते सगळं तुम्हाला हे करते. ते सेपरेट करावं लागलं का आपल्याला? नाही त्याच्यातच होतं ना. त्याच्यात 2 हे असतात, कॉम्प्रेसिव्ह आणि नॉन कॉम्प्रेसिव्ह. जर तुम्ही कॉम्प्रेसिव्ह जॉब हे सचिन इकडे या, रिस्क्यू करून द्या त्यांना. नाही ताकद लागते ना, ताकद लागते थोडं वर आहे ना. LED एक लागतो बघा. दाखवलं त्यांना. ते झालं. सोडायचं फक्त असं. पण ती लिफ्ट लई खाली आहे ना, आली आली का? लाईट आली. इकडे आली का? लक्ष द्या. काही करू नका. हे बघा इथं ती लाईट लागली का, आता तुमची लिफ्ट लेवलला आलेली आहे. आता आपण काय केलं होतं, लिफ्ट 3 आणि 4च्या मध्ये अडकली होती, आपण वर आलो आणि रिस्क्यू केली. आता मला काय करायचं, लिफ्ट मध्ये 2 व्यक्ती आहेत म्हणजे 4 लागले. आता मला हे पॅनेल लावायचं आहे. एक मिनिट सर, एक मिनिट. ही लाईट कंटिन्यू लागली म्हणजे लिफ्ट असा लेवलला हा, आली ही लाईट कंटिन्यू लागून राहिली म्हणजे लिफ्ट आमची लोअर झोनला आली, लेवलला आली. डोअरच्या लेवलला हा, आलेली आता आहे. ठीक. त्यानंतर आपल्याला पॅनेल ब्लॉक करायचं आहे. आता आपल्याला ब्लॉक केल्यानंतर आपल्याला जिन्यानं 4ला जायचं. 4ला